स्पष्टपणे सांगितलं की मी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, मी काँग्रेस बरोबर राहील आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही। नेते विचाराचे अशा पद्धतीने बांधिलकी असणारे नेते पाहिजेत, जे विचार एक सेक्युलर विचार, पुरोगामी विचार, शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचे विचार, त्या विचाराशी तडजोड न करणारा नेता म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व पक्षाची आपर होती। सर्वांनी त्यांना फोन केलेत, सर्वांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, अनेक जातीयवादी पक्षांनी त्यांना सोबत येण्यासाठी आपर दिली, परंतु प्रशांत भाऊंनी सांगितलं मी ज्या विचारातून घडलो आहे तो विचार मी सोडणार नाही। तो विचार म्हणजे या देशातील सेक्युलर विचार, काँग्रेसचा विचार, पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार। ही अशी मंडळी जर असेल तर 2029 या परिस्थितीतून मात करायसाठी आपल्याला 29 हे आपलं असेल, ह्या पूर्ण विश्वासाने मी सांगतोय। इथे 41 नगराध्यक्षांनी 1006 नगरसेवक आमचे निवडून आले। आम्ही कुठलीही मदत न करता स्वबळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आणि काँग्रेसच्या विचारावर आपण विश्वास ठेवून ही निवडणूक लढली। मला वाटतं आजचा हा निकाल जो आलेला आहे नगर परिषदेमध्ये, हा निर्विवाद आलेला जो हा विजय आहे, मिळालेला विजय जो आहे आपल्याला, हा निर्विवादपणे काँग्रेसचा या सगळ्या परिस्थितीमध्ये, ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो निकाल आणि विजय मिळाला आहे, हा विजय उद्याच्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवणारा विचार आहे असं मी मानतो। आणि त्याची सुरुवात इथून आपल्याला होताना दिसतंय। अरे हम तो लढने वाले लोग हैं, तुम्ही रोज बघताय, डरने वाले नहीं। आणि तुम्हालाही सांगतो, डरो मत, बिलकुल बिनधास्तपणे काम करा। आणि आहोच आम्ही तुमच्या सोबत, आपण काळजी करायचं नाही। आपल्याला जर कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल, काम करताना अडचणी येत असतील, कारण तुम्ही जे ताकदवर होते तेच निवडून आलेत, त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सगळे एक शक्तिमान आहात, पूर्ण ताकदवर आहात, म्हणून तुम्ही या परिस्थितीत निवडून आलात। त्यामुळे तुम्ही कोणाच्या बापाला काही घाबरणारे नाहीत, हा विश्वास आम्हाला आहे। आणि आज प्रचंड सत्तेच्या विरुद्ध आपण लढत इथपर्यंत आलोत, उद्याही लढायचं आहे। आणि विकासाच्या दृष्टीनं शहराच्या तुम्ही जर मनात आणलं तर नगराध्यक्षांनी त्या शहराचा कायापालट करण्याचं जर नीट प्लॅनिंग केलं तर अनेकांची नावं महाराष्ट्रामध्ये मोठी होतील आणि अनेक लोक तुमची नावं घेऊ शकतील, त्या नावाला फार मोठं वलय निर्माण करू शकाल। तुम्ही सगळ्यांनी मिळून उद्याच्या विकसित आणि पुरोगामी महाराष्ट्राला जी काही कीड लागली आहे, ज्या पद्धतीनं सरकार चालवली जात आहेत, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत, ज्या पद्धतीनं विचार मांडली जात आहेत,
हे फार अति होत चाललेलं आहे आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही सर्व मिळून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून काम करू आणि तुम्ही अजिबात घाबरू नका. ये डराते हैं बाकी कुछ नहीं करते. त्याचं उदाहरण म्हणजे आमचा हेमंत ओगले आहे आमदार आणि आमचा नगराध्यक्ष आहे. उभं राहून जरा सांगा काय संकट आलं होतं आणि कशा परिस्थितीत निवडून आलाय. तिकडे उलट नमस्कार का यांच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला निवडणुकीच्या 2 दिवस पूर्वी. जिल्हाध्यक्षांचा आमचे त्यांना मारहाण झाली नगर जिल्ह्यात. सचिन भाऊला गाडीत कोंबून नेलं आणि यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय केला. अरे ठीक है, आज दिन तुम्हारा ही मस्ती है, कल हमारा दिन आने दो, फिर हम भी दिखाएंगे तुम्हारी मस्ती क्या है वो भी हम निकालेंगे. ही पद्धत आहे राजकारणाची. हा नालायकपणा आहे. ही गुंडगिरी दादागिरी या राज्यामध्ये चालली आहे, जी मस्ती चालली आहे सत्तेची. काँग्रेसच्या लोकांवर गुन्हे दाखल करून अरेस्ट करून आणि नेतात कुठे तर त्या सत्ता मंत्र्यांच्या दरवाजात नेतात. अरेस्ट झालेल्या माणसाला नेतात. ही कुठल्या पद्धतीचं सरकार आहे? कशा पद्धतीचं हे राजकारण आहे? महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं. जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारून होते. ते झाल्याबरोबर घटना झाल्याबरोबर प्रांताध्यक्षाने आम्ही प्रांताध्यक्ष धावून गेलेत आणि सांगितलंय काळजी करायचं नाही, हिसाब चुकता करेंगे, धीर सोडायचं नाही म्हणून सांगितलं. मौका सभी को मिलता है. आज तुम्हारा है कल हमारा भी होगा. सूरज उगता भी है सूरज डूबता भी है, ध्यान में रखो. कोणाच्या परमनंट काही बापाची सत्ता नाही. कोणी काही परमनंट त्या खुर्चीवर आसीन राहून आयुष्य घालवत नाही. हे सत्तेचं मुकुट हे बदलत असतं. हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. पाहिले तुम्ही राहुल गांधीजीवर सोनिया गांधीजीवर त्या नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीची चौकशी लावली. राहुल गांधींना सोनियाजींना आपल्या नेत्यांना 10-10 तास ईडीच्या कार्यालयामध्ये बसवून ठेवलं. इतके खोटे गुन्हे जर आपल्या सर्वोच्च नेत्यावर दाखल करत असतील आणि त्यामध्ये कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही केस होऊ शकत नाही, ही केस चालू शकत नाही, या ईडीला अधिकार नाही, ही केस चुकीची लावल्या गेली म्हणून स्पष्टपणे निकाल दिला आणि या ईडी लावणाऱ्यांना केंद्र सरकारला एक प्रचंड चपराक मिळाली. असे खोटे गुन्हे आपल्या नेत्यावर लावले जातात, सर्वोच्च नेत्यावर. त्यामुळे तुम्ही आपण सामान्य कार्यकर्ते आहोत. ही रिव्हेंजफुल जे काही राजकारण चाललेलं आहे, रिव्हेंज पॉलिटिक्स चाललं आहे, हे फार घातक चाललेलं आहे. पण ठीक आहे, आज कराल तुम्ही, उद्या आम्ही उद्याचा दिवस तुमचा आपला असेल, त्यावेळेस आपण याचा हिशोब चुकता करू. एवढं या ठिकाणी सांगतो. सर्व नवनियुक्त आमच्या सर्व 41ही नगराध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. तुम डरो मत, हम तुम्हारे साथ है और रहेंगे हा विश्वास देतो. माझी या माध्यमातून माध्यमांना सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे. याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये. माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे. माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे. माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे. माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची हजारो नाही तर लाखो कोटीची उडाण घेतली, ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नव्हे तर जगामध्ये म्हणजे नुसतं राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये 1 नंबर आणलं, मी नाही सांगत. या ठिकाणी खुद्द
अमित शहा यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर पुण्याचा आहे. माननीय सपकाळ साहेब नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर माननीय प्रांताध्यक्ष साहेब त्यांनीच दिलाय. म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे, वर सुद्धा भाजपचं सरकार आहे. त्यांच्या गृह सपकाळ साहेबजीने काय अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे कोणाच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्यामध्ये साधारणतः 12,500 मोठी शहरं आहेत, छोटी मोठी जी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, त्याचबरोबर दिल्ली, कलकत्ता वगैरे, तर न्यूयॉर्क किंवा बाकीची या 12,500 शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक जॅममध्ये 5वा लागलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे. त्यामुळे मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून येतोय. तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे. मला नेहरू गांधीजींचा विचार पटतो आणि म्हणून मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय. मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षाविषयी इमानी निर्धारी कामकाज करेल. मला दाखलाच द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल प्लॅटफॉर्म जे कनेक्ट आहेत त्याच्यामध्ये आणि माझा पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आय डी आहे तो प्रशांत जगताप pune@gmail.com. माझा जगात दुसरा कुठला मेल आय डी नाही. मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेबरोबर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आय डी वेगळा असेल. आता तो बदलेला भाग वेगळा आहे. पण 26 वर्ष 6 महिने 14 दिवस त्या पक्षात राहिलो. कधीही गद्दारी केली नाही, कधी बंडखोरी केली नाही, कधीही इकडचं तिकडे केलं नाही. पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही, बाहेर कधी कळवली नाही. आणि तो तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल. एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं. जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा, तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेईमानी करायची नाही. पक्ष मला काय संधी देईल या पक्षाला कुठपर्यंत ना काय या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील. पक्ष संधी देऊ ना देऊ मी पक्षाबरोबर कायम राहील. माझा एक विषय क्लिअर आहे की या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे. या राज्यात पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जसा वय वर्ष 21 वर्ष 1.5 महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली. मी तिथं आदरणीय पवार साहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल 26 वर्ष 6 महिने 14 दिवस तिथं राहिलो. तसं माझं समस्त काँग्रेस जनांना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय. मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितला. माझं वय आज 47 आहे. इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही. एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही. कुठंही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय, कुणावर तरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये. जस्ट आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखीन पुढे नेण्याकरता व्यापक आणखीन करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे. तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही, कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्यासुद्धा नसेल. एक मात्र नक्की की आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमच्या अंतर्मनाने कायम जे स्वीकारलं की शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही, त्या विचारधारेबरोबर कुठेही तडजोड नाही, तो विचार जपण्याकरता रस्त्यावरच्या कितीही जरी लढाई आल्या. म्हणजे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो. 237 आंदोलनं घेतली, 16 गुन्हे दाखल झाले. त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला ते गुन्ह्यामध्ये कधी मदत करा. ठीक आहे, क्या होगा, 1-2 दिन की जेल होगी, उससे ज़्यादा कुछ होगा नाही. त्याच्यामुळं आज पक्षामध्ये येत असताना कुठल्या प्रकारची अट नाही. मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं. पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका, या महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील. या संदर्भात माझी कुठल्या प्रकारची चुकीचीही त्या का वाच्यता राहणार नाही. मागच्या पक्षात 26 वर्ष 6 महिने मी होतो, माझी महापौर किंवा शहराचा अध्यक्ष होतो, म्हणून मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यामुळं आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये.
माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकाऱ्यांनी म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालोय, जुन्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली. मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे. मी या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले. तर काँग्रेस उद्या कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील हा शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.